मित्रांनो, सध्या सोशल मीडियावर सनी जाधव यांच्याबद्दल खूप मोठी चर्चा सुरू आहे। तर यांनी महिलेवर अन्याय केल्याची बातमी समोर आली। मात्र यांचे चाहते त्या महिलेबद्दल प्रश्न करीत आहेत की सनी जाधव यांच्यावर हा गुन्हा दाखल करणारी महिला कोण आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे बोलणार आहोत। सनी जाधव यांनी रुबाब नावाचे कपड्याचा व्यवसाय सुरू केला। तर यांचा व्यवसाय संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात सुरू आहे। सनी जाधव गेल्या काही दिवसांपासून एका महिलेच्या संपर्कात होते, तर ते त्या महिलेचे शोषण करत होते। सनी जाधव यांची इंस्टाग्रामद्वारे त्या महिलेसोबत ओळख झाली। तर व्यवसायाच्या कामानिमित्त सनी जाधव हे त्या महिलेला पुणेमध्ये वारंवार भेटण्यासाठी जाऊ लागले। त्यावेळी सनी जाधवने त्या महिलेला लग्नाची मागणी घातली, मात्र महिलेने यासाठी पूर्णपणे नकार दिला। नंतर या दोघांमध्ये बोलणे पूर्णपणे बंद झाले। मात्र काही दिवसांनी सनी जाधवने त्या महिलेला भेटण्यासाठी कोरेगाव पार्क मधील हॉटेलमध्ये भेटण्यासाठी बोलावले आणि महिलेची इच्छा नसताना तिच्यासोबत बळजबरीने संबंध ठेवले। तर तिथे त्या महिलेचे फोटो आपल्या फोन मध्ये काढून घेतले। यावर पीडित महिलेने सनी जाधव यांच्यावर कोरेगाव पार्क मधील पोलीस स्टेशन ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला। तर पीडित महिलेला रील स्टार मयुरी पवार ही पूर्णपणे सपोर्ट करत आहे। मात्र महिलेच्या प्रायव्हसी करिता महिलेबद्दल कोणतीही माहिती उघडकीस आली नाही। सनी जाधवने केलेल्या या प्रकरणावर तुमचे मत काय आहे हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा। व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।